नमस्कार. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी सेलिब्रेट करत आहेत नॅशनल फार्माकोव्हिजिलन्स वीक. या वीकच्या अंडर या वर्षीचा मोटो आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत एडीआर बद्दल माहिती पोहोचवणे. एडीआर म्हणजे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आणि ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टिंग कल्चर सुद्धा निर्माण करणे आणि त्याचा प्रसार करणे. तर चला मग बघूया पुढच्या व्हिडिओद्वारे याबद्दल अधिक माहिती. तुमचं नाव? अनर्व बावके. काय त्रास होतोय? तर मला 3-4 दिवसापासून आहे ना तर अशक्तपणा येतोय, थरथर काप होतोय, चक्कर पण येते आणि अंगाला खाज पण येते आणि अस्पष्ट पण दिसू लागले. आणखी काही त्रास जाणवतो का तुम्हाला, जसं अस्पष्ट दिसली किंवा भूक जास्त लागणे, झोप नाही? हो, अस्पष्ट पण दिसतो होते. अच्छा, तर मी तुम्हाला काही टेस्ट लिहून देते, तुम्ही ते टेस्ट करा आणि रिपोर्ट आल्यावर मला दाखवा, मग बघू आपण नेमकं काय होतं. चालेल डॉक्टर. मग टेस्ट तुम्ही करा आणि दाखवा. आता पण डॉक्टर. या. डॉक्टर, हे रिपोर्ट चालू तुम्ही टेस्ट सांगितलं ना त्याच्या रिपोर्टला ना कळतं की तुम्हाला डायबिटीज झालं आहे. डायबिटीज म्हणजे मधुमेह, म्हणजे तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे. तर तो प्रमाण आपण कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मी तुम्हाला काही मेडिसिन्स आता घेऊन देते, ते तुम्ही वेळेवर घ्या आणि मग मला 1 महिन्यानंतर परत भेटा आणि जेव्हा तुम्हाला काही त्रास तेव्हा वाटत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. चालेल. हां, त्या मेडिसिन्स तुम्ही घ्या आणि मग मला परत. डॉक्टर, जसं की मी तुमच्याकडे 1 महिन्यापूर्वी आलो होतो तर तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्हाला डायबिटीज झाला आहे म्हणून. तर त्याचे मला काही त्रास होत आहे, जसं की मला रॅशेस आले आहेत अंगावरती आणि इचिंग होते, ब्लड विजन, झोप कमी लागते आणि भूक पण जास्त लागते. अच्छा, ते तुम्हाला गोळी घेतल्याच्या नंतर गोळी घेतल्यानंतरचे मला हे त्रास व्हायला लागले. कदाचित तुम्हाला हे गोळ्यांमुळे होऊ शकतं, कारण मी ज्या मेडिसिन्स तुम्हाला दिलेल्या आहेत ते एडीआर दाखवतात, तर ते तुम्हाला याच्यामुळे होऊ शकतं त्रास. एडीआर म्हणजे काय असतं डॉक्टर? कॅन आय कम इन? क्या समस्या है? डॉक्टर, मुझे कभी कभी स्वेटिंग होती है, भूख भी नहीं लगती, और क्या होता है? मुझे लो फील होता है, मतलब मुझे कोई कुछ काम करे तो लो फील होता है, मतलब वो वीकनेस वगैरह. अभी आपका हार्ट रेट चेक किया, नॉर्मल नहीं है, तो आपको आगे 5 दिन आना पड़ेगा हॉस्पिटल बीपी के लिए भी. तो 5 दिन मॉनिटर करने के बाद समझेगा कि क्या है आपके डायग्नोसिस. मैंने आपका 5 डेज का बीपी मॉनिटर किया, उसके हिसाब से आपको हाइपरटेंशन है. हाइपरटेंशन मतलब क्या? हाइपरटेंशन मतलब जब अपने जो बॉडी का ब्लड प्रेशर रहता है वो बढ़ जाता है, मतलब आपको स्ट्रेस वगैरह इसमें कम लेना चाहिए, वो हाई रिस्क रहती है स्ट्रेस की. तो आपको मैं कुछ मेडिकेशंस लिख के देती हूँ, आपको ये 1 मंथ तक लेने हैं, फिर कंसल्ट करना. और अगर इस बीच आपको कुछ रिएक्शन आती है मेडिसिन की तो तुरंत मुझे कंसल्ट. डॉक्टर, मैं आपकी क्लिनिक में 10 डेज बिफोर आई थी, मुझे आपकी मेडिसिन से तकलीफ हो रही है. क्या तकलीफ हुई है? मुझे वोमिटिंग जैसा हो रहा है और मतलब वो धुंधला धुंधला दिख रहा है. और कुछ मतलब नींद वगैरह में प्रॉब्लम? हाँ, मुझे नींद कम लग रही है. अभी आपने जो सिम्टम्स बताए उसके हिसाब से तो मेरे को लग रहा है कि आपको मेडिसिन की वजह से एडीआर हुआ है. एडीआर मतलब क्या? काय होतं तुम्हाला? एक्सरसाइज करताना, चालताना म्हणजे दम लागतो आणि रात्री झोप पण येत नाही, खोकल्यासारखं येतो. श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा. तुम्ही याआधी काही मेडिसिन्स घेतल्या आहेत का? नाही. ठीक आहे, मी तुम्हाला काही मेडिसिन्स देते, त्या तुम्ही घ्या आणि काही टेस्ट पण देते, त्या तुम्ही करून द्या आणि 2 दिवसांनी मला दाखवा. डॉक्टर रिपोर्ट चालेल. ओके, बस.
रिपोर्ट्स पाहून तर वाटतंय तुम्हाला अस्थमा आहे. अस्थमा एक अशी कंडिशन आहे ज्यामध्ये तुमची श्वासनलिका जी असते आपली ती त्याला इन्फेक्शन होतं, त्यामुळे सूज येते आणि नंतर ती श्वासनलिका अरुंद होते. मी तुम्हाला काही टॅब्लेट्स देते, त्या तुम्ही घ्या आणि काही तुम्हाला काही जाणवलं तर लगेच 1 महिन्यांनी भेट द्या किंवा तुम्हाला काही त्रास जाणवला तर लगेच या. ठीक आहे. डॉक्टर हा या. डॉक्टर मी 1 महिन्यापूर्वी आले होते, तर तुम्ही मला सांगितलं की अस्थमा आहे, तर त्याच्या गोळ्या मी घेतल्या, मेडिसिन घेतल्या, पण त्या मेडिसिनने मला त्रास झाला. अच्छा, कदाचित तुम्हाला त्या मेडिसिनचा EDR झालेला असावा. ADR म्हणजे गुड मॉर्निंग. आपका नाम? धेंडे प्रीति. अच्छा, क्या समस्या है आपको? मुझे 1 महीने से चेहरे पे सूजन आ रही है, वेट बढ़ रहा है और बहुत नींद आती है, थकान से महसूस होती है. अच्छा, तो इसके अलावा और कोई समस्या जैसे कि पसीना आता है, गले में खराश? हाँ, होता है ऐसा. अच्छा, तो मैं आपको कुछ टेस्ट लिख के देती हूँ, वो टेस्ट आप करवा लीजिए और रिपोर्ट आने के बाद मुझसे मिल लीजिए. ये टेस्ट है वो करवा लीजिए. थैंक यू मैम. मैम रिपोर्ट्स आ गए, बैठिए. अच्छा, तो रिपोर्ट से ऐसा पता चल रहा है कि आपको हाइपोथायरॉयडिज्म है. हाइपोथायरॉयडिज्म एक थायराइड ग्लैंड का डिसऑर्डर है जिसमें थायराइड ग्लैंड्स कुछ हार्मोन्स तैयार करती है, पर अभी वो आपकी बॉडी में कम तैयार हो रहे हैं, इसलिए आपको हाइपोथायरॉयडिज्म है. तो मैं आपको कुछ मेडिकेशंस लिख के देती हूँ, वो आप टाइम टू टाइम लीजिए और 1 महीने बाद आके मुझसे मिलिए. और इस दौरान आपको कुछ समस्या हो तो मुझसे आके आप जरूर मिलिए. हाँ, तो लीजिए आपको खाली मेडिकेशन. थैंक यू. डॉक्टर, मैं आपके पास 1 महीने पहले आई थी, तब मुझे आपने कहा था कि थायराइड है, लेकिन कुछ दिन पहले से मुझे बहुत परेशानी हो रही है. अच्छा, कैसी परेशानियाँ हो रही है आपको? जैसे मुझे पेट दर्द होता है, सिर दर्द होता है, बहुत नींद आती है, थकान से महसूस होती है और स्किन पे रेशेस आ रही है. अच्छा, आपको ये शायद थायराइड की कुछ मेडिसिन की वजह से हो रहा है, जिसे हम ADR भी बोलते हैं. EDR मतलब क्या डॉक्टर? 2 दिवसापासून ताप येतोय आणि डोकं खूप दुखते. ताप तुम्हाला नॉर्मल येते कधी सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम येते? हो, रात्रीचा जास्त ताप. बॉडी पेन पण होतं का तुम्हाला? हो, बॉडी पेन पण होते. ठीक आहे, मी तुम्हाला काही मेडिसिन्स लिहून देते जेणेकरून तुमचं बॉडी पेन राहून जाईल आणि मी टेस्ट पण लिहून देते की जेणेकरून आपल्याला पुढची ट्रीटमेंट जर तुमचा ताप नाहीच राहिला तर मग तुम्ही मला येऊन भेटा, टेस्टचे रिपोर्ट्स लिहून देते. चालते ना, डिटेल्स मी. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर रिपोर्ट आहे. मी तुम्हाला काही मेडिसिन्स देते, त्याचा तुम्हाला काही इफेक्ट जाणवला? बॉडी पेन थांबलेला आहे पण ताप उतरत नाही आहे. कंटिन्युअसली येतच आहे का? हो, आणि म्हणजे रात्रीचं जास्त होतं. तुमची जी डेंग्यूची टेस्ट आहे ना ती पॉझिटिव्ह आलेली आहे, तर मग आपण आजपासून त्याची ट्रीटमेंट कंटिन्युअसली चालू करूया. तर ताप कधीपर्यंत कमी होईल? तशी मी तुम्हाला मेडिसिन्स लिहून देते, पण जरी तुम्हाला आणखी अटक करून तुम्हाला जर अशक्तपणा जाणवत असेल तर मग मी तुम्हाला सलाईन लावू शकते. नाही, अशक्तपणा नाही जाणवत. जास्त नाही जाणवते का? मग मी तुम्हाला जे मेडिसिन्स देते ते तुम्ही टाइम टू टाइम घ्या आणि आणखी जर तुम्हाला काही त्रास असला तुम्हाला येऊन भेटा. डॉक्टर, बसा. 8 दिवस आधी मी तुमच्याकडे आले होते, तर डेंग्यू डिटेक्ट झाला होता, पण आता मला काही म्हणजे बॉडीवरती रॅशेस वगैरे येत आहेत, खूप रेड रॅशेस येत आहेत आणि पोट खूप दुखत आहे आणि मळमळ होते सारखं. हे सगळं तुम्हाला मेडिसिन्स घेतल्यानंतरच जाणवलं का? हो. कदाचित मग तुम्हाला मेडिसिन्स डेंग्यूच्या मेडिसिन्सचा ADR झाला असावा. ADR म्हणजे काय? ADR? ADR म्हणजे ADR मतलब क्या? ADR मतलब क्या? ADR म्हणजे काय? ADR म्हणजे काय असतं डॉक्टर? ADR म्हणजे ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शन. शरीरावर मेडिसिन्समुळे होणारे जे दुष्परिणाम असतात त्याला आपण म्हणतो ADR. ADR कसे कमी करायचे, याचे काय उपाय आहेत? ADR कमी करण्यासाठी एकतर तुम्हाला तुमचा मेडिकेशनचा डोस कमी करायला लागेल किंवा मेडिकेशनचं ब्रँड चेंज करायला लागेल. ते तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून करू शकता.
एडीआर क्यों रिपोर्ट करना चाहिए? आप जैसे बहुत लोगों को एडीआर की समस्या हो रही होंगी, तो वो समस्या कम करने के लिए हमें एडीआर रिपोर्ट करना चाहिए, ताकि गवर्नमेंट को भी पता चले कि कितने लोगों को ये समस्या हो रही है, और ताकि गवर्नमेंट जल्द से जल्द उस पर एक्शन ले सके. एडीआर कसा रिपोर्ट करायचा? एडीआर रिपोर्ट करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म भेटतो, हे बघा. तर टोल फ्री हेल्पलाईन हा जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिथे पण रजिस्टर करू शकता, किंवा ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन मॉनिटरिंग सेंटर आपल्या जवळचं जे असेल तिथे जाऊन पण तुम्ही रिपोर्ट करू शकता, किंवा मोबाईल ऍप, ही जी मोबाईल ऍप आहे त्याच्यावरती पण तुम्ही जाऊन रिपोर्ट करू शकता ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन. आणि एडीआर रिपोर्ट करण्यासाठी जो फॉर्म भरावा लागतो त्यामध्ये कोणती माहिती भरावी लागते? हे बघा, हा असतो एडीआरचा फॉर्म. त्यामध्ये बघा तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचं एज, तुमचं जेंडर, तुमचा कोणता डोस किती वेळा घेता दिवसातून, आणि तुम्हाला काय त्रास होतोय, कोणते मेडिकेशन्स आहे, हे सगळे तुम्हाला माहिती भरावी लागते.